फायनली आमचा साखरपुडा झालाच. लव्ह स्टोरीच्या 12व्या भागात तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आमचा कांदेपोळीचा कार्यक्रम झाला, त्यानंतर लागलीच आमचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता, जो की 16 मार्चला होता. 15 मार्चला माझे पेपर संपले, त्याच्या दुसऱ्या दिवशीच होता. हॉलमध्ये जातानाच मी एंट्रीचा लुक करून गेले होते, जो की पिंक कलरचा गाऊन आणि त्याचा ब्लेझर होता. खूप छान एंट्री झाली. परत मग साखरपुड्यासाठी आणलेली ग्रीन कलरची साडी वेअर केली आणि मग शेवटी आमचा साखरपुडा संपला. फोटोज वगैरे काढले, पण त्या दिवशी खूप जास्त घाई गडबड पण झाली. आमचं पूर्ण साखरपुडा आमचा ग्रँड झाला होता, कारण एंट्री, जेवण सगळं छान झालं होतं. साखरपुड्याबद्दल मी डिटेलमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलंय, नक्की जाऊन पहा. चला, पहिला मोठा कार्यक्रम तर चांगलाच पार पडला. त्यानंतर आता आम्हाला भरपूर जास्त कामं होती, कारण की आता बरोबर 20 दिवस राहिले होते आमच्या लग्नासाठी. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पत्रिकाची कामं केली, जी की घरीच बसून होती. त्यानंतर आम्ही बस्ता काढला, म्हणजेच 18 तारखेला, जो की अनएक्सपेक्टेड होता. पूर्णपणे आम्हाला वाटलंही नव्हतं बस्ता काढणार आहे, पण निघाला. 18 तारखेला बस्ताची शॉपिंग तर केलीच, पण 19 तारखेला पण आम्ही पुन्हा शॉपिंगला गेलो, कारण की आता आम्हाला प्री वेडिंगला जायचं होतं. मग त्याला लागणारे कपडे म्हणा किंवा सगळं रेंटने जे काय घ्यायचं होतं ना, ते सगळं आम्ही ठरवलं. आणि मग आम्ही 20 तारखेला प्री वेडिंगसाठी निघालो. गोव्याच्या मार्गा थ्रू गेलो आणि आम्ही गेलो होतो हुन्नावरला, जे की कर्नाटकमध्ये आहे. खूप मस्त प्लेस आहे आणि माझं प्री वेडिंग इतकं मस्त झालं आहे ना, मी आवर्जून सांगते, सगळ्यांनी नक्की जाऊन बघा. मी अपलोड करते माझ्या चॅनलवरती. प्री वेडिंगसाठी 20 तारखेच्या दुपारी आम्ही निघालो होतो. रात्री आम्ही पोहोचलो हुन्नावरमध्ये. तिथं आम्ही रेस्ट घेतला आणि सकाळपासून जे आम्ही शूटला लागलो ना, सकाळपासून रात्रीपर्यंत 9-10 वाजेपर्यंत आम्ही शूटच करत होतो. 7 आउटफिट मी पूर्ण ह्याच्यामध्ये चेंज केलं आणि जेवढे एफर्ट्स आम्ही प्री वेडिंगमध्ये घातले ना, तेवढा रिझल्ट पण खूप छान आलेला आहे. आता तिथून माघारी आलो आम्ही 22 तारखेला. तर इथून पुढं ऑलमोस्ट आमच्याकडे 15 दिवसच राहिले होते लग्नाला.